मजदूर असतात, अशी कामं करतात, म्हणजे जसं की वीटभट्टीवर. आता आम्ही कॉलेजला आलोत, आता लास्ट पेपर देण्यासाठी. ये सा भिंगरी जैसा घुमाने का काय झाले बोला. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज मी घरी आहे कारण मला कॉलेजला सुट्टी आहे. आज गुड फ्रायडे आहे त्यासाठी. सो मी दिवसभरात काय काय करते ते तुम्हाला मी दाखवते. तर आत्ताच मी फ्रेश होऊन आले आणि आता वाजले 10:30. आज सुट्टी आहे म्हणून थोडी लेट उठली. सो चला आता काहीतरी खाऊयात कारण खूप जास्त भूक लागली. तर आता इथे मी बुर्जी आणि चपाती खाते. ती खाऊन झाली की आपण भेटूया. पहिला टेस्ट बघूया कशी केलेली आहे काय माहिती. सो मी आता तयार झाले म्हणजे खाऊन वगैरे. आणि आता आहे ना मी आणि माझा भाव थोड्या करामती करणार आहोत. म्हणजे करामती नाही, चांगलंच करणार आहोत. तर इथे आमच्या घराची साईडची बाजू आहे. इथे आमच्या आंब्याचं झाड आहे आणि इथे ना थोडीशी खूप अडचण झाली होती, म्हणजे खूप जास्त. तर हे आम्ही साफसफाई करणार आहोत. आणि इकडे पण आहे ना खूप दगड्या आहेत, इकडे दगड्या माती वगैरे खूप आहे. तर आम्ही ही उचलणार आहोत आणि इकडे असे सगळीकडे ते टाकणार आहोत कारण की इकडे ना खूप विचित्र वाटते, खूप घाण वाटते. तेच उचलणार आहोत. तर इथे माझा भाव आता हेल्प करतोय, म्हणजे त्यांनी एवढं थोडंफार साफ त्यांनीच केलं आहे. आता मी करणार आहे. सो बघूयात आम्ही दिवसभरात काय काय करतोय ते. तर पहिलं आता तोंडाला बांधून घेतलं कारण ऊन किती आहे. तर तोंडाला वगैरे बांधलं आणि धूल वगैरे सर्व जाईल, त्याच्याने मला सर्दी होते. तर तोंडाला बांधलंय. आता चला काम करूयात, आपण भेटूयात नंतरला. सो गाईज, आम्ही काम करत होतो पण ऊन इतकं आहे की अक्षरशः डोकं दुखायला लागलं. म्हणजे मला हा प्रश्न पडला मी काम करत होते तेव्हा की म्हणजे जे मजदूर असतात, अशी कामं करतात, म्हणजे जसं की वीटभट्टीवर वगैरे असं जिथे कामं करतात त्यांची लहान लहान मुलं पण असतात. ते पण उन्हातून काम करतात, ते सतत उन्हातच असतात. मग त्यांना कसं काय ते सहन करतात, म्हणजे रिस्पेक्ट त्यांच्यासाठी यार. हे मी थोडंसं फक्त उन्हात गेली आणि थोडंसं काम केलं तर मला इतका त्रास झाला, म्हणजे सिरियसली ही कामं आमच्यासारख्या मुली नाही करू शकत. म्हणजे ज्यांना सवयच नाही त्या अशा काम नाही करू शकत. उन्हात असं काहीतरी काम ते जमणारच नाही आम्हाला. हे मी मानलं आता मी तर काम नाही करू शकत उन्हामध्ये. सिरियसली डोकं दुखायला लागलं आणि आता ऊन पण खूप वाढलंय. सो मी स्टॉप केलं तिथेच. पप्पा बघते. बस हवा निकल गई. सो गुड इव्हिनिंग गाईज. तर मी झोपली होती. कधी झोपली होती आठवत पण नाही. दुपारी इतकी झोपली आणि आता वाजलेत 6 आणि उठले आता मी. आणि उठली तर मला भूक लागली. सो मी खाते चिकू. आणि इकडे सगळे बॉईज खेळतायत छोटे छोटे. इकडे बघा किती अंधार झालाय कारण इकडे सकाळपासून लाईट गेले, अजून आले नाही. आणि मी सुद्धा अंधारामध्ये बसले आता, लाईटची वाट बघते. The next day. सो गुड मॉर्निंग गाईज. तर आता वाजलेत 6:30. तर मी आता स्टडी करते. मी दररोजच ॲक्च्युली स्टडी करत असते, दररोजच करते. फक्त आज कॅमेरामध्ये दाखवते कारण की आज लास्ट पेपर आहे आणि लास्ट पेपराचा स्टडी करायचा आणि राम राम कॉलेजला करायचं. सो चला आता स्टडी करते, त्यानंतर फ्रेश वगैरे होते आणि मग कॉलेजला.
तर आता पहिला नाश्ता करून घेते पटकन, त्यानंतरला मग भेटूयात पुन्हा एकदा. आय एम रेडी. आज लास्ट आहे कॉलेजचं, त्यानंतरला मी सांगेन पुढे अपडेट देत राहील काय करणार आहे काय नाही. सो सानिका लाईफस्टाईल ब्लॉगला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, घंटा असं दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओ आलेल्या पहिल्या दिसतील. सो आता कॉलेजला जाते मी, तयार होते आणि दाखवते. आजचा लास्ट पेपर आहे, काय माहीत कसा आता आम्ही आलो आहोत कॉलेजला. थांबा एक मिनिट, लोक बघताय तर लाज वाटते मला. आता आम्ही कॉलेजला आलोत, आता लास्ट पेपर देण्यासाठी. पेपर झाला की सांगू. सो गाईज, आता आमची एक्झाम काय झाली बोला. सो गाईज, आमची आता एक्झाम ओव्हर झाली. आता बघूयात रिझल्ट लागेल तेव्हा समजेल की कुणी काय काय दिवे लावलेले आहेत ते. सो कॉपी न करता पास होऊ का नापास होऊ, आय डोंट केअर. बघूया ह्यांचं कसा रिझल्ट लागतोय, माझा कसा लागतोय ते मी तुम्हाला दाखवेनच. सो तर मी नाही लावणार, मी जानू मी मारेन तुला. काय स्टार्ट करू का नको? अरे भांडून घ्या, तुम्ही भांडून घ्या भांडून. तर चला आता लास्ट डे, आता आम्ही झालोय. आता ज्या गोष्टीला घाबरते ती गोष्ट समोर येते. म्हणजे हे बघा, ह्याला घाबरते मी म्हणून. आता चला बाय बाय, भेटू आपण लवकरच. सो गाईज, माझा आनंद गगनात राहू दे, माझा आनंद मावेना. सो कारण माझी एक्झाम संपले आणि मी खूप जास्त खुश आहे, कारण आता सुट्टी, आता घरी राहायचं आणि मस्त एन्जॉय करायचं. एन्जॉय नाही, तुम्हाला पाहायला मिळेल की मी घरी काय काय करते ते. त्यासाठी सानिका लाईफस्टाईल ब्लॉगला सबस्क्राईब करा. सो आता मी खूप जास्त खुश आहे, कारण की माझे एक्झाम संपले. आता टेन्शन पण येणार नाही की उद्या काय पेपर आहे, तर आता स्टडी करायला पाहिजे, असं काहीतरी सकाळचं 5 वाजता उठायचं आणि स्टडी करायचं, हे टेन्शन एक गेलं. सो तुम्हाला काय व्हिडिओ पाहायला आवडेल, म्हणजे माझा व्लॉग कोणता पाहायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण माझा तसं पण शेड्यूल आता बिझी असणार आहे. काय मोठ्या मोठ्या गोष्टी करते ना शेड्यूल, तर आता मी खूप जास्त बिझी असणार आहे. कारण की आता प्रोग्राम आहेत. म्हणजे 1 मंथ तर घरी मी नसणारच आहे, मी बाहेरच असणार आहे, दुसऱ्याच्या घरी काहीतरी खात राहणार आहे, कारण मी बाहेरच फिरणार आहे. सो तुम्हाला ब्लॉग पाहायला मिळेल की मी कुठे जाणार आहे, काय करणार आहे, कसं काय करणार आहे. सो पुढे माझे ब्लॉग पाहत राहा असेच. घे सगळ्या भातात नुसती फोटो काढते बस. कसं आहे, कधी फणस खाल्लंयस का मग? नाही. मला कुठे हे करते. गोल गोल फिरते. हे काय आधी टाकलेस? तेल आहे का पाणी आहे? तेल, त्यानंतर हळद, त्याच्यानंतर चवीनुसार मसाला. अशी कशी बोलतेस मसाला? मग काय म्हणतात, मसाला बोलतात, मसाला. फिर ये कौन सा मसाला? तिखट मसाला. ये ऐसा भिंगरी जैसा घुमाने का? माझ्याकडे बघते. एक कैरीचे असे तुकडे आहेत, ते टाकायचे त्याच्यामध्ये
आणि मला परफेक्ट पाहिजे, तिखट पण परफेक्ट पाहिजे, गोड पण परफेक्ट पाहिजे. त्यानंतर मीठ टाकायचं चवीनुसार, अजून टाकायचं चवीनुसार. त्याच्यानंतर साखर टाकायची, मॉप साखर टाकायची खूप. मिठावा येण्यासाठी. मिठावा काय बोललीस? मिठावा मिठा होण्यासाठी म्हणजे गोड होण्यासाठी. मिठा होण्यासाठी, गोड होण्यासाठी म्हणजे मिठा. ती हिंदी बोलते, ती मिठा होण्यासाठी म्हणजे काय? गोड होण्यासाठी. एवढीशीच टाकलीस? मग अजून हवे बस, गोड होईल. एकदम थोडंसंच टाक जरा, बस. त्याच्यात ऐकायला येतं असं. असू दे. जी आपली पर्सनॅलिटी आहे ती माणसाला त्याच्यात दाखवायची असते, जशी हाय तशी. बस. ऐसा घुमाने का घुमाने, धोते जाओ तो. मला काय म्हणतात? त्याचं नाव काय? मोरांबा. मोरांबा. गोड आंबा पण बोलू शकतो. काय बोलू शकतो? गोड आंबा. गोड आंबा, मोड आंबा, मोर नाही, मोर आंबा. मोर आंबा. मोर आंबा पण बोलू शकतो, मोर आंबा पण बोलू शकतो. ओके. नाहीतर असं पण बोलू शकतो, कैरीला डुबवलेला आंबा. वगैरे जर नसेल तर असं म्हणजे बनवू शकता. म्हणजे भाजी नसेल तर सोपी पद्धत, आंबा कैरी असं टाकून बनवायचं. काहीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि तुम्हाला कसे ब्लॉग अजून पाहायला आवडतील हे पण मला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्यात. बाय बाय.